नमस्कार मंडळी. सध्या LPGचं खूप शॉर्टेज आहे आणि प्रत्येकालाच गॅस लवकर अवेलेबल होतोय असं नाही. काही भागामध्ये त्याचं खूप जास्त शॉर्टेज आहे. तर अशा वेळी तुम्ही कुठले पदार्थ घरात बनवू शकता, यासाठी आज मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. पौष्टिक मॅगी हा एक पदार्थ आहे, जो की तुम्ही घरात बनवला तर लहान मुलांपासून मोठे खूप आवडीने खातील आणि अगदी यामध्ये तुमची गॅसची सुद्धा बचत होणार आहे. तर ती कशी, व्हिडिओ पूर्णपणे पहा. आता काय केलेलं आहे, एका पॅनमध्ये आपण 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि साधारणतः ही गव्हाच्या पिठाची जी काही शेवया आहेत ती वापरलेले आहेत. हवं तर तुम्ही मार्केटमध्ये ज्या काही रेडीमेड असतात त्याही वापरल्या तरी चालतील. पण वर्षभरासाठी मी घरी या प्रकारच्या शेवया बनवून ठेवत असते, जेणेकरून वर्षभर त्यापासून वेगवेगळे पदार्थ आपल्याला ट्राय करता येतात. आता 1 वाटी शेवया घेतलेले आहेत आणि ह्या शेवया आपल्याला छान खमंग तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः हलकासा याचा कलर चेंज झाला पाहिजे, खूप जास्त डार्क कलर करता कामा नये. नाहीतर या शेवया किंवा यापासून जी काही मॅगी तयार होईल त्याला करपट वास येऊ शकतो. साधारणतः एक 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरच आपल्याला शेवया रोस्ट करून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत आणि मग त्याच पॅनमध्ये साधारणतः 1 चमचाभर तूप आपण ॲड केलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं हिंग आणि 1 चमचा जिरं ॲड केलं आहे. भरपूर असा कढीपत्ता ॲड करा आणि त्यानंतर फोडणी व्यवस्थित परतून घ्या. यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे वापरलेले आहेत आणि 1 लाल मिरचीचे सुक्या तुकडे वापरलेले आहेत. साधारणतः 1 लाल मिरची सुकी होती आणि 2 हिरव्या मिरच्या. याबरोबर आपण इथे साधारणतः 1 चमचाभर लसूण वापरलेला आहे, जो की आपण मोठा मोठा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे. आता मी पौष्टिक मॅगी यासाठी सांगितली की मैद्याच्या मॅगीपासून आपल्याला काहीही मिळत नाही. आता तर आज आपण घरच्या शेवया वापरून ही हेल्दी मॅगी बनवत आहे. यामध्ये प्रोटीनचा सोर्स म्हणून आपण ही मसूर डाळ वापरलेली आहे, साधारणतः 1 छोटी वाटी. यामुळं काय होईल की लहान मुलं आवडीने ही मॅगी समजून खातील, याचबरोबर त्यांना पौष्टिक पदार्थही मिळेल. आणि आपण खूप जास्त वेगळी डाळ, चपाती किंवा भात असं वेगळं न करता 1 पॉट मील जर बनवलं तर ते खूप आवडीने मुलंही खातील आणि तुमचं कामही वाचेल. आता डाळ व्यवस्थित परतून घ्या. यामध्ये शेंगदाणेसुद्धा वापरलेत, जेणेकरून प्रोटीनचा सोर्स किंवा प्रोटीन मिळतं त्यापासनं. आणि मी सुरुवातीलाच मगाशी म्हणल्याप्रमाणे की जेवढं शक्य आहे तुम्हाला तेवढी डिश हेल्दी बनवण्याचा ट्राय करा. यामध्ये मी केवळ कांदे वापरलेत, कारण अशी मॅगी माझ्या घरात प्रेफर केली जाते. जर तुमच्याकडे भरपूर भाज्या खाणारे लहान मुलं असतील तर यामध्ये बीन्स, गाजर किंवा ग्रीन पीस, जे भाज्या तुमच्याकडे इझिली अवेलेबल होतील त्या भाज्यांचा वापर तुम्ही या पौष्टिक मॅगीकरता करू शकता. आता यामध्ये कांदा आणि डाळ चांगली परतून घ्या. त्यानंतर हळद 1 चमचा आपण यामध्ये धनेपूड वापरलेली आहे आणि हा मसाला किंवा ही फोडणी छान परतून घेतली आहे. कमी तेल वापरा आणि 1 पॉट डिश बनवायचा ट्राय करा, जेणेकरून तुमची गॅसची बचत होईल आणि तुम्ही सेविंगसुद्धा करू शकाल. अशा प्रकारे आता फोडणी व्यवस्थित परतून झाली की यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. साधारणतः पाणी गरम वापरायचं आहे. साधारणतः 1.5 ग्लास पाणी मी इथे गरम करून घेतलेलं आहे, जेणेकरून मॅगी पटकन शिजते. आता इथे चवीनुसार मीठ वापरायचं आणि भाजून घेतलेल्या शेवया यामध्ये ॲड करायचा. आता हे रोस्टेड शेवया तुम्ही बाजारातसुद्धा आयत्या मिळतात त्याचा वापर करू शकता, पण घरगुती असतील तर त्या अजून जास्त पौष्टिक होतील. त्यामुळं शक्यतो घरच्याच शेवयाचा वापर करावा. अशा प्रकारे अगदी आता हाय फ्लेमवर न करता मीडियम फ्लेमवरच आपल्याला या शेवयाचा उपमा म्हणा किंवा खिचडी म्हणा किंवा हेल्दी पौष्टिक मॅगी म्हणू शकता. लहान मुलं जर घरात असतील तर त्यांना तुम्ही मॅगीच्या ऐवजी हा पदार्थ खाऊ घाला, मुलं खूप आवडीने खातील. झाकण ठेवून यातलं पाणी पूर्ण ड्राय होईपर्यंत शिजवून घ्या. साधारणतः 3 ते 4 मिनटं लागतात. पूर्ण शेवया किंवा ही मॅगी रेडी झाली की यावरती मॅजिक मसाला वापरा, जो की मॅगीचा मिळतो, जेणेकरून टेस्ट छान येते आणि मुलं खूप आवडीने खातात. आता यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं साजूक तूप ॲड करा. अशा प्रकारे आपली इन्स्टंट किंवा हेल्दी पौष्टिक मॅगी लहान मुलांसाठी तयार आहे. आता तुम्ही हा पदार्थ जर ट्राय करत असाल तर याला तुम्ही काय नावाने ओळखता किंवा काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपली लहान मुलांसाठी ती मोठ्यांपर्यंतची पौष्टिक मॅगी तयार आहे. आता ही मॅगी एका बाऊलमध्ये मी काढून दाखवते. खूप जास्त टेस्टी होते. अगदी 1 पॉट मील आहे, जेणेकरून गॅसची बचतसुद्धा होईल आणि हा पदार्थ तुम्ही लवकर तयार करू शकता.
हा पदार्थ तुम्ही लंचमध्ये, ब्रेकफास्टमध्ये, डिनरमध्ये कधीही बनवलात तर सगळेजण आवडीने खातील. नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं जर तुम्हाला आवडत असेल तर लिंबाचा रसही ॲड करू शकता. नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.